शक्यतो बहुतेक जणांना बकऱ्याचं मटण खायला आवडत नाही, परंतु बकऱ्याचा भेजा खायला सगळ्यांनाच आवडतो. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांचा आवडता भेजा मसाला. सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यात तेल घालून त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची एकत्र तयार केलेली पेस्ट घालायची आहे. पेस्ट 2 मिनिटे परतून त्यात हळद, धणे, जिरे पावडर, गरम मसाला घालून भाजलेलं सुकं खोबरं पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून ते 1 ते 1.5 चमचा घालायचं आहे. सर्व एकजीव करून चवीनुसार मीठ घालून पुन्हा सर्व एकजीव करायचं. आता यामध्ये भेजा स्वच्छ धुवून घालायचा. भेजा मसाल्यामध्ये छान एकजीव करायचा आणि गॅस मंद आचेवर ठेवून पातेल्यावर झाकण ठेवायचा. झाकणावर पाणी ठेवून भेजा 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजवायचा. मध्ये मध्ये 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढून त्यामध्ये झाकणावरचं गरम पाणी थोडं थोडं काढून घालायचं आहे. पाणी घालून परतत राहायचं आहे. भेजा शिजला की जेव्हा साईडने तेल सुटेल तेव्हाच गॅस बंद करायची आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. या पद्धतीने बनवलेला भेजा मसाला तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतो. तुम्ही ही भेजा मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा.